सिंगापूरला आपलं आगमन झालेलं आहे, सिंगापूरच्या चांगी इंटरनॅशनल एअरपोर्टला. आता बघू शकतो आपण, ही आपली फ्लाईट आहे, इथे उभी आहे. ठीक आहे, ही आपली फ्लाईट उभी आहे आणि आता पूर्ण अरायवल होते, पूर्ण अरायवल खाली झालेलं आहे. आता आपण चाललो आहे इमिग्रेशनला. चला आता बघूया पुढचा प्रोसिजर काय होतं आहे. ओके, थँक्यू. इथून आता आपण बाहेर निघतो टर्मिनल 2 वरून. ठीक आहे, इथून जसंच तुम्ही बाहेर निघाल इथे असा बोर्ड लागलेला आहे हब अँड स्पोकचा. हा बघा, हब अँड स्पोकचा बोर्ड लागलेला आहे. इथून सरळ जाऊन राईट हँड साईडला वळून सरळ जायचं आहे तुम्हाला, तिथेच हब अँड स्पोक आहे. ठीक आहे, तर इथून आपण येतो हब अँड स्पोकसाठी. ते T2 आहे त्या साईडला, त्या शेडी प्लेसेसमधून यायचं आहे, एकदम शेड आहेत तिथे, तिथून यायचं आहे. असं चालत चालत यायचं आहे. हे आहे हब अँड स्पोक. चला आता या फॅसिलिटीमध्ये आपण आंघोळ वगैरे करून मी तुम्हाला परत भेटतो. हा तर मित्रांनो, आता आपलं आंघोळ वगैरे सर्व झालेलं आहे, आपण आज फ्रेशनअप झालेलो आहे. आता चला आपण जाऊया टर्मिनल 2ला. थोडंसं वायफायचा वापर करून घरी फोन करून सांगूया की पोचलो आहे, सर्व झालेलं आहे आता. आणि त्याच्यानंतर आपल्याला सिटीमध्ये जायचं. मित्रांनो, हे चांगी इंटरनॅशनल एअरपोर्टचं मेट्रो स्टेशन आहे. इथून वरती गेलात तर तुम्ही त्या हाताला, जर तुम्ही गेलात तर त्या हाताला ती टर्मिनल 2 आहे, आणि जर ह्या हाताला तुम्ही वरती गेलात तर या हाताला टर्मिनल 3 आहे. या साईडला टर्मिनल 1 आहे आणि टर्मिनल 4 इथून खूप लांब आहे. तर टर्मिनल 2 वरून तिथे शटल सर्व्हिसेस जातात, तर ते तुम्हाला टर्मिनल 2लाच भेटतील. जसं इथे लावलेलं आहे, इथे बॅनर लावलेले आहेत, हे बघा. सिंगापूरच्या मेट्रोमध्ये पद्धत बघा कशी आहे. सर्वांनी लाईन लावलेली आहे. एका बाजूने ज्याला उभं राहायचं आहे ते फक्त एका बाजूने जातील, आणि बाकीची ज्याला चालत जायचं आहे ते बाजूने जातील. राईट हँड साईड चालण्यासाठी आहे आणि लेफ्ट हँड साईड उभं राहण्यासाठी आहे. पाऊस सुरू झालेला आहे, काय बोलायचं. चला या पावसाचा पण आनंद घेऊया. आता आपण इथे जेवण घेण्यासाठी आलेलो आहोत लिटिल इंडियामध्ये. तुम्ही बघताय आता इथे पाऊस वगैरे पडलेला आहे, रस्ता ओळा झालेला आहे, आणि इथे एक मॉस्क आहे, मस्जिद आहे इथे लिटिल इंडियाला, फेरर पार्क स्टेशनजवळ. त्या मस्जिदीच्या बाजूलाच एक खानावळ आहे, तिथून आता आपण जेवण घेणार आहोत. ठीक आहे, तर ती तुम्हाला दाखवतो आता खानावळ कशी आहे. तर जेवण तिकडचं एकदमच अप्रतिम असतं. म्हणजे मला सिंगापूरमध्ये आल्यानंतर ना इकडचं जेवणच लागतं, दुसऱ्या कुठचं जेवण लागतच नाही. तर चला बघूया आपण. हॅलो मित्रांनो, आता आपण फुकेटला जायला निघालो आहे. तर चला आपण आता एअरपोर्टला जाऊया. आता आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे आणि थोडंसं जेवण पण घ्यायचं, आणि पहिली तो हॉस्टेलमधनं चेकआउट करून घेऊया. हा आपला रूम असा होता, थोडा मेसी आहे. ठीक आहे, एक अंगावरती घ्यायला एक गोधडी आणि 2 उशा भेटतात आपल्याला इथे. ही अशी फॅसिलिटी आहे. हा बाथरूम आहे इथे, ही अशी बाथरूम फॅसिलिटी अवेलेबल आहे इथे. हा शावर, हा कमोड. ओके,
चला आता निघूया आपण. मित्रांनो आता आपण चांगी एअरपोर्टला चाललो आहे. समहाव आपण जी तानामेराला उतरलो होतो, पण तानामेरावरून आपल्याला मेट्रो काय भेटली नाही. 12 वाजल्यामुळे त्या लोकांनी मेट्रो सर्व्हिस बंद केली. तर आपण 2 स्टेशन पुढे गेलो तानामेराच्या आणि तिथून एक बस पकडली आहे, 27 नंबर बस. ह्याचं फेअर माहिती नाही, पण 27 नंबर बस पकडली आहे, ही चांगी एअरपोर्टला जाते तिथून. तर आता बघूया आता आपला पुढचा प्रवास कसा होतो. ठीक आहे, डे 2 आता इथेच संपूया. ठीक आहे, चलो बाय.